नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. कसबा बीडमध्ये सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणुकीत अत्यंत चुरशीने झाले मतदान. करवीर तालुक्यातील कसबा बीडमध्ये सरपंच पदासाठी अतिशय चुरशीने मतदान झाले. मागच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले उत्तमराव वरुटे यांच्यावर झालेल्या अविश्वास ठरावामुळे लोकनियुक्त सरपंच पद रिक्त झाले होते. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षांमध्येच 2 गट पडल्यामुळे एकीकडे सूर्यवंशी गटातून विजय गावडे हे उमेदवार तर सत्यजित पाटील गटाकडून संतोष मोरे हे उमेदवार या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. यामध्ये शिवसेना पक्षाचे उत्तमराव वरुटे तटस्थ, पंडित वरुटे, शैलेश वरुटे, अमित वरुटे व प्रताप पाटील हे सूर्यवंशी गटासोबत, तर तरुणाई, सामाजिक कार्यकर्ते व सत्यजित पाटील गट एकीकडे अशी निवडणूक झाली. फक्त 1.5 वर्ष लोकनियुक्त सरपंच या पदासाठी कालावधी राहिलेला असून 1.5 वर्षामध्ये प्रामुख्याने पेयजल योजना, फिल्टर हाऊसच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी, गावातील रस्ते अशी अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे झालेल्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्याच चर्चा रंगल्या. या निवडणुकीत एकूण 3200 मतदानांपैकी 4 वॉर्डमध्ये 2614 मतदान झाले. या मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. झालेल्या मतदानाचा निकाल 29 एप्रिल रोजी लागणार असून त्याकडे कसबा बीड ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी करवीरहून विश्वनाथ मोरे.